ट्रायच्या नव्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना आता ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना तसे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. गेल्या 23 डिसेंबरला ट्रायने एक नवीन आदेश काढला आहे, ज्यामध्ये जे लोक साधा फीचर फोन वापरतात, जेव्हा इंटरनेट किंवा SMS ची कसलीही गरज नाही, ते त्या सुविधा वापरत नाहीत, तर त्या लोकांना त्यांच्यासाठी साधे प्लॅन उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायने काढले आहेत. या अगोदर जे लोक साध्या फीचर फोन वापरतात त्यांना सुद्धा इंटरनेट आणि SMS चा अनलिमिटेड पॅक मारावा लागत होता. पण आता या नवीन आदेशानुसार आता त्यांना एक स्पेशल रिचार्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश या टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने दिले. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात या ग्राहकांना होईल. त्यामुळे लवकरच फीचर फोन वापरणारा ग्राहक हा टॉक टाइम आणि SMS चे प्लॅन टेलिकॉम कंपन्याकडून उपलब्ध करून दिले जातील. सोबतच ट्रायच्या निर्णयामुळे सध्याची जी स्पेशल रिचार्ज आहेत, जी कुपनची व्हॅलिडिटी 90 दिवसाची होती, ती आता 365 दिवसाची करण्यात आली आहे. आणखी करण्यात आलेला बदल म्हणजे आता कंपन्यांना रिचार्जच्या किमतीत जास्त फ्लेक्सिबिलिटी ठेवण्याची मुभा ट्रायकडून मिळाली आहे. म्हणजेच जे आधी छोटे कॉलिंग आणि साठी वाउचर यायचे ते 10 पासून सुरू व्हायचे आणि त्याच पटीत असायचे. पण आता कंपनीकडून या वाउचरच्या किमतीत 16, 24, 33 अशा किमती ते ठेवू शकतात. 10च्या पटीत या किमती ठेवणे हे बंधनकारक या कंपन्यावर, टेलिकॉम कंपन्यावर ट्रायच्या आदेशानुसार नाही. हे बदल करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले असले तरी टेलिकॉम कंपन्यांना ट्रायचा हा आदेश मान्य आहे किंवा नाही हे बघण्याजोगे आहे. अर्थातच ट्रायच्या नव्या बदलाच्या विरोधात असल्याचा टेलिकॉम कंपन्यांचा सूर हा निघत आहे. आधुनिक संवादासाठी डेटा हा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यामुळे डेटाचा रिचार्ज वाढला पाहिजे आणि तो काढला गेला नाही पाहिजे, तोच कायम ठेवला गेला पाहिजे, असा टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे. एकीकडे जिओ, एअरटेल, VI यासारख्या कंपन्याचा ट्रायच्या या आदेशाच्या विरोधात बदलाचा विरोध असताना BSNLने मात्र यासाठी सहमती दाखवली आहे. ट्रायने म्हटले आहे की बाहेर देशात प्रत्येक ग्राहकाला हे रिचार्ज आणि SMS च्या पॅकसाठी विशिष्ट असं स्पेशल रिचार्ज या कंपन्याकडून उपलब्ध करून दिले जाते. यात अमेरिकेचं नावही येत आहे. तर मग आपल्या भारत देशामध्ये असे रिचार्ज का उपलब्ध करून दिले जात नाहीत, हे ट्रायने स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या आदेशाचा विरोध केला जात आहे असे म्हटले जात आहे. प्रत्येक ग्राहकाकडून येणारा सरासरी रेव्हेन्यू म्हणजेच ARPU वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनी ही करत आहे. हा ARPU फारच कमी आहे असे या कंपन्याचे म्हणणे आहे. मागील काही दिवसामध्ये एअरटेल, जिओ सारख्या कंपन्यांनी हाच ARPU वाढवण्यासाठी आपल्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केल्याचं दिसून आलं होतं. रिचार्जच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कंपनीचा ॲव्हरेज रेव्हेन्यू हा 15 ते 17% वाढला होता. 2024 मध्ये चौथा क्वार्टरपर्यंत एअरटेलचा ARPU 209 होता, मात्र तो वाढून कंपनीला 305 रुपयापर्यंत न्यायचा आहे. जिओचा ARPUचा विचार केला गेला तर तो सध्या 200 पेक्षा कमी असला तरी त्यांना देखील हा 300 पेक्षा जास्त करायचा आहे. मात्र आता दुसरीकडे ट्राय नियम मात्र हे बदल करण्याचा आदेश देऊन टेलिकॉम कंपन्यांना एका प्रकारे खीळ बसवली आहे. जिओने याआधी देखील भारतातील 2G ग्राहकांची संख्या जास्त आहे, जी भारताच्या डिजिटल वाढीच्या आड येत आहे. त्यामुळे 2G सेवा भारतात बंद केल्या तर 4G, 5G स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या वाढवण्यास मदत होईल असं म्हटलं होतं. थोडक्यात मोठ्या कंपन्यांना ट्रायच्या नव्या नियमानुसार ARPU कमी होण्याचा फटका बसू शकतो. तर मात्र यात BSNL फायद्यात राहण्याची शक्यता आहे. कारण रिचार्जच्या किमतीत वाढ झाल्यापासून भारतातल्या प्रमुख 3 कंपन्यांनी 18 कोटी ग्राहक हे गमावले होते. 33 कोटी लोकांनी सप्टेंबर महिन्यात मोबाईल पोर्टेबिलिटीचा अर्ज केला होता. तर BSNLने नेटवर्क आणि 4G, 5G सेवा देण्याचं काम वेगाने केलं तर त्याचा फायदा नक्कीच सरकारी कंपनीला होऊ शकतो. तसेच फीचर फोन वापरणाऱ्या लोकांसाठी, ड्युअल सिम वापरणाऱ्या लोकांसाठी ह्या ट्रायच्या नियमाचा फायदा हा होऊ शकतो. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सोशल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.